मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे। व्यासपीठाच्या समोर आणि व्यासपीठाच्या पाठीमागे दोन्हीकडे सध्या तुंबळ गर्दी दिसते आहे। अत्यंत दाटीवाटीने या ठिकाणी कार्यकर्ते उभे आहेत आणि या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे। मात्र सध्या ही जी फ्रेम मध्ये दिसते, गेल्या काही मिनिटांपासून आपण ही जर फ्रेम बघितली तर याच्यामध्ये भाजपचे नेते कोण येणार याची उत्सुकता होती। नेमके कोण नेते या ठिकाणी उपस्थित राहणार, कोणाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश पार पडणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं काही मिनिटांपूर्वी मिळालेली आहेत। जेव्हा या फ्रेममध्ये चंद्रशेखर बावनकुळेंची एंट्री झाली आणि गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाणांसोबत चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांनी नेत्यांचे पक्ष प्रवेश करायला सुरुवात केलेली आहे। बाकी सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश आपण नाशिकमध्ये मोठा मेळावा घेऊन करणार आहोत। तर या ठिकाणी सूचना दिल्या जात आहेत। प्रत्येकच कार्यकर्त्याला या ठिकाणी औपचारिकरित्या उपरणं घातलं जाईल याची कदाचित अपेक्षा आहे। मात्र इतर सर्वांचे पक्षप्रवेश नंतर वेगळ्या पद्धतीने सेपरेट केले जातील अशा प्रकारची सूचना तिथे सूत्रसंचालक देताना दिसत आहेत। मोठी गर्दी सध्या झालेली आहे। पक्षप्रवेशासाठी हजर रहा अशी विनंती महाजनांकडून करण्यात आली आणि त्यानंतर बावनकुळे या ठिकाणी हजर राहिले। अर्थातच कुठल्याही मोठ्या नेत्याचा ज्यावेळी पक्षप्रवेश होतो त्यावेळी त्या पक्षाच्या अध्यक्षांनी उपस्थित राहणं यामध्ये काहीच नवल नसतं। मात्र आजच्या पक्षप्रवेशा